हे जे 10 वर्ष आम्ही केलं आहे हा ट्रेलर आहे, परंतु खरं आता आपल्याला आपला देश म्हणजे एखादं विमानतळ उडवायचं असेल तर त्याला रनवे लागतो, तसं 10 वर्षामध्ये त्यांनी तो प्लॅटफॉर्म तयार केला. फडणवीस साहेबांनी विशेष करून जे मराठ्यांना टिकणारं आरक्षण दिलं होतं किंवा त्यांच्या काळामध्ये जे मिळालं ते नंतरही झालं नाही आणि मागेही होणार नाही. आम्हाला ठाम विश्वास आहे की हे आरक्षण आज एकनाथ शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, फडणवीस साहेब असतील, हेच सरकार आरक्षण देईल पण आणि टिकवेल पण, हा विश्वास मला. शेतकरी राजा हे सगळ्या पक्षांनी म्हणलं, पण खऱ्या अर्थाने तो राजाचा सन्मान देण्याचं अल्पशं का होईना काम हे मोदी सरकारमध्ये झालं. राजीव गांधी जसे म्हटले होते की आम्ही रुपया पाठवल्यावर 15 पैसे शेवटच्याला मिळतात, हे त्यांनी मान्य केलं होतं. म्हणजे देश हा 85% भ्रष्टाचारांनी बरबाटला होता, ते सुद्धा पुसून काढण्याचं काम माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात झालं. 2 महिन्यापूर्वी आडम मास्तरांनी ज्या मोदीजींचं तोंड भरून कौतुक केलं तेच आज म्हणतात की मोदीजी बरोबर नाहीत. मग जनतेने नेमका आडम मास्तरांच्या कुठल्या शब्दावर विश्वास ठेवावा? चिमणी पाडल्याचे आरोप आमच्यावर केले जातात. अरे पण आता 1-2 महिन्यामध्ये या विधानसभेच्या अगोदरून त्या ठिकाणून नक्की विमान उतरेल आणि विमान उडेल. प्रणितीताईंनी काय केलं आज उमेदवारात, त्यांनी खऱ्या अर्थाने लोकांना मी 15 वर्षात माझ्या मतदारसंघात असं केलं असं सांगण्यासारखं एखादं तरी काम आहे का? दर्शक नमस्कार. बोला बेधडक या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. बोला बेधडकच्या व्यासपीठावरती आज भाजपचे नेते शहाजीभाऊ पवार उपस्थित आहेत. त्यांचं मी बिहार न्यूजच्या वतीनं स्वागत करतो. खरं तर देशामध्ये सगळ्या लोकसभा निवडणुकीचा माहोल आहे आणि तो आता चांगलाच रंगात आला आहे. यामध्ये महाराष्ट्राकडं खरं तर देशाचं लक्ष लागलेलं आहे. इथं महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होतोय. अशातही आपण जेव्हा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करतो, इथं भाजप आणि काँग्रेस असा एक थेट सामना खरं तर होतोय आणि दोघांचीही प्रतिष्ठा इथं पणाला लागली. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती खरं तर दोन्ही पक्षांकडनं मोठे दावे करण्यात येत आहेत. पण असं असलं तरी मतदारांच्या मनामध्ये नेमकी कुठली भावना आहे किंवा याचबरोबर भाजप आज मतदारांसमोर महायुती म्हणून कोणते मुद्दे घेऊन जातो आहे, कशा प्रकारचा विश्वास आहे, आणि जेव्हा 10 वर्ष भाजपाच्या हातात होती तेव्हा पुन्हा हॅट्रिक साधतानाचा एक आत्मविश्वास कशा पद्धतीचा हे जाणून घ्यायचं आहे. त्यातही शहाजीभाऊ पवार यांचं वैशिष्ट्य असं की खरं तर ते वास्तववादी भूमिका नेहमी मांडत असतात आणि याचबरोबर असं होतं की हे नेतृत्व जे आहे ते शहरी ग्रामीण अशा दोन्ही बाजूंवरती अगदी ज्याला म्हणू आपण की मुद्देसूद असं भाष्य करणारं असं हे नेतृत्व आहे. आणि त्यामुळंच शहाजीभाऊ पवार यांच्याशी हा सगळा जो संवाद आहे तर तो अगदी विश्लेषणात्मक आणि एक वास्तववादी परिस्थिती दर्शकांसमोर मांडणारा असा हा असणार आहे. शहाजीभाऊ, आपण म्हटलं की खरं तर म्हणजे शहरी ग्रामीण असं नेतृत्व आता कुठंतरी चालून शहरी गणित थोडंसं घातलं जातं. काय परिस्थिती आहे ग्रामीण भागातली की जी महायुतीच्या बाजूने आहे असं आपल्याला वाटतं? जय श्रीराम. आज सोलापूर लोकसभा हे इलेक्शन चालू आहे. प्रत्येक पक्षाची लोक आपलं आपलं मत मांडत असतात आणि ते त्यांनी मांडलंही पाहिजे, त्याबद्दल माझं काही दुमत नाही. परंतु अनेक जण आरोपासाठी आरोप करतात, याचं कधी कधी मनाला दुःखही होतं. ग्रामीण भागाची परिस्थिती काय, मी ग्रामीण भागातचा एक कार्यकर्ता आहे आणि शहरी भागात आहे. तसं माझं गाव ग्रामीणमध्ये, मी शहरात राहतो. दोन्हीचा रोजचा माझा संपर्क आणि टच आहे. आज अनेक कामं ग्रामीण भागामध्ये महायुतीच्या माध्यमातून माननीय नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र फडणवीसांचा कार्यकाल होता 5 वर्षाचा, त्यामध्ये सुद्धा झाली आणि अनेक कामं करायची सुद्धा राहिलेत, हेही त्या मोठ्या प्रमाणाने आम्ही मान्य करतो. परंतु झालेल्या कामावर लोक बोलण्यापेक्षा कुठल्या तरी एका विशिष्ट गोष्टीवर टीका करायची आणि त्याला राजकीय स्वरूप द्यायचं, या पद्धतीनं खऱ्या अर्थाने ग्रामीण भाग मागं पडला. जर इतिहासच काढायचा झाला तर ग्रामीण भागामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांचीच सरकारं होती. काँग्रेस नंतर त्यातनंच फुटून राष्ट्रवादी झाली आणि त्याचं काही चिखल झाला आणि त्यातनं कमळ फुललेलं आहे. परंतु हे होत असताना हीच लोक आहेत सगळी जी गावामध्ये जी
भली भली मोठी लोक आहेत ती सगळी काँग्रेसची होती. त्यांना असं का वाटलं असेल की आपण भाजपला मतदान द्यावं, आपण भाजपमध्ये जावं किंवा भाजपच्या विचारांच्या या पक्षामध्ये जावं, याचा विचार केला तर या लोकांनी खूप काही ग्रामीण भागातल्या जनतेशी राजकारण केलं. म्हणजे ते सोसायटीपासूनचं असेल, ते कारखान्यापासूनचं असेल, ते दूध डेअरीपासूनचं असेल, एखाद्यानी त्यांना विरोध वागलं म्हणून ऊस न नेण्यासाठीचं असेल, त्याचं दूध नासवलं जायचं असेल, त्याला रोका न मिळू देण्याचा असेल, हा सगळा त्रास सहन करून शेवटी माणूस नाकातोंडात पाणी जाईस तोवर गप्प बसतो. आणि तोच शेतकरी, त्याच शेतकरीने हा बदल करून दाखवलेला आहे. त्याच ग्रामीण भागातल्या मायमावल्यांनी आणि रोजंदारी लोकांनी हा बदल करून दाखवलेला आहे. आणि आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना 6 एप्रिल 1980ची आहे. एवढ्या कमी कालामध्ये 2 खासदाराचे 302 होणं आणि आज 400 पारचा नारा देणं, हे काहीही विकास न करता हे शक्य आहे का? तर ते कदापि शक्य नाही. एखादं इलेक्शन बुल थापा देऊन जिंकू शकतो माणूस, परंतु सातत्याने ग्रोथ भारतीय जनता पार्टीची होत असताना सर्व कणामध्ये भारतीय जनता पार्टीने आणि भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणच्या विचारातल्या पक्षांनी कामकाज केलं म्हणून भारतीय जनता पार्टीला यश आहे. आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी ही समाजासाठी काम करते, शेतकऱ्यांसाठी काम करते, तरुणांसाठी काम करते. इलेक्शन कोण जिंकेल कोण हरेल याच्यापेक्षा आज आम्ही समाजात जाऊन मिसळू आणि समाजाला आमच्यासारखं करू आणि समाजाच इलेक्शन जिंकून देत असतो, हे भारतीय जनता पार्टीला चांगलं कळलं असल्यामुळे भारतीय जनता पार्टी ही विकासाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायला पाहते. या काही लोकांनी ज्या चुका केल्या त्या सावरून आम्ही स्वतःला त्यातून बगल देऊन आम्ही लोकांच्या हिताच्या कामं लोकांसमोर मांडून आम्ही हे केलं आणि आम्हाला हे करायचं आहे. जसं मोदीजी नेहमी आपल्या भाषणामध्ये सांगत असतात की हे जे 10 वर्ष आम्ही केलं आहे हा ट्रेलर आहे, परंतु खरं आता आपल्याला आपला देश म्हणजे एखादं विमानतळ उडवायचं असेल तर त्याला रनवे लागतो, तसं 10 वर्षामध्ये त्यांनी तो प्लॅटफॉर्म तयार केला. आणि खऱ्या अर्थाने विकासाचं कामकाज इथून पुढं त्यांच्या जे डोक्यात आहे, जे देवेंद्रजींच्या राज्यात डोक्यामध्ये आहे, महायुतीच्या डोक्यामध्ये आहे, ते नक्की होईल याच्यामध्ये मला काही शंका वाटत नाही. परंतु आजसुद्धा ग्रामीण भागामध्ये बघत असताना शेतकऱ्यांना शेतकरी राजा हे सगळ्या पक्षांनी म्हणलं, पण खऱ्या अर्थाने तो राजाचा सन्मान देण्याचं अल्पशं का होईना काम हे मोदी सरकारमध्ये झालं. त्याला कोणीही काही देत नाही, सगळ्यांना पेन्शन लागू आहे, सगळ्या कर्मचाऱ्यांना त्याची व्यवस्था आहे, परंतु शेतकऱ्याला तसं कोणीही देत नव्हतं. परंतु 6,000 रुपये केंद्राचे आणि 6च्या 6,000 रुपये त्याच्या खात्यात येतात. राजीव गांधी जसे म्हटले होते की आम्ही रुपया पाठवल्यावर 15 पैसे शेवटच्याला मिळतात, हे त्यांनी मान्य केलं होतं. म्हणजे देश हा 85% भ्रष्टाचारांनी बरबाटला होता, ते सुद्धा पुसून काढण्याचं काम माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात झालं. आणि ते 6,000 रुपये आज त्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या 2 एकर त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती, आणि ते त्याला मिळत आहेत, हे सुद्धा एक चांगलं समाधान या माध्यमातून आहे. आज ग्रामीण भागामध्ये पाहिजे त्याला घर आहे, घरकुलच्या माध्यमातून सुद्धा योजना आहेत. ज्याच्या घर आहे त्याच्या दारात आज एवढ्या मोठ्या प्रमाणात जल जीवनच्या माध्यमातून काम चालू आहे. ते पाणी त्याच्या दारामध्ये, घर जिथे उमरा आहे तिथे जल जीवनचा नळ हे देण्याचं काम आहे. मोदी साहेबांनी घोषणा केली की लाईटची ग्रामीण भागामध्ये अडचण आहे तर किमान 1 लाख घरावर आम्ही सोलर बसवून देऊ, हे सुद्धा कल्पना आहे. म्हणजे अशा छोट्या मोठ्या गोष्टी खूप काही सांगता येतील. शाजीभाऊ, पण एक असं म्हणजे महाविकास आघाडीकडनं दावा केला जातो, खरं तर एक आपण शहर मध्य एक मतदारसंघ हा महाविकास आघाडीकडे आहे आणि बाकी मतदारसंघ हे महायुतीकडे आहे. असं असताना कोणता एक आत्मविश्वास त्यांच्याकडे असं वाटतं की जिथून त्यांना असं वाटतं की नाही मैदान मारलं आपण? नाही, हे बघा, परंतु एक जे काही मध्यमधून त्यांचे लोकप्रतिनिधी आहेत, खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये पडलेल्या लोकप्रतिनिधीला सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त मतं आहेत. प्रणितीताई ज्या निवडून आल्या त्यांना 50,000 सुद्धा मतं पडलेली नाहीत. त्या ठिकाणची समीकरणं वेगळी वेगळी होती, आज विभागणी होती, मताची विभागणी होती. आज ते कुठल्या बेसवर बोलतात मला माहीत नाही. मला वाटतं की लक्ष्मी दर्शनाच्या जोरावर जर ते बोलत असतील तर तसं होणार नाही. सुज्ञ मतदार आहे. अनेक वेळा या ठिकाणी याच मतदारांनी दाखवून दिलं आहे की जर तुम्ही काम करत नसाल आता तर तुम्हाला या ठिकाणी निवडून दिलं जाणार नाही.
देशाचे गृहमंत्री होते, माजी मुख्यमंत्री होते शिंदेसाहेब, तरीसुद्धा साध्या साध्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीनी तिकीट दिलं आणि याच जनतेने त्यांना हरवलं आणि याच जनतेने त्यांना 45 वर्ष डोक्यावर पण घेतलं होतं. परंतु माणसाच्या कर्तृत्वावर आता लोक तोलमोल करतायत. याचं कारण आहे सोशल मीडिया. आज प्रत्येकाला कळायला लागलं की माझ्या हातामध्ये मोबाईलमध्ये मी पाहतोय कोण काय करतोय कोण काय नाही करतोय, कोण भूलतापा देतोय, त्याला मागचं रेकॉर्ड सगळं सापडायला लागलं. त्यामुळं आता फसवेगिरी चालणार नाही. लोकांना विकासाच्या माध्यमातूनच आपल्याला सामोरं जावं लागेल. त्यांना असं वाटत असेल की आम्ही काही लोक मॅनेज केली म्हणून आम्ही जिंकू, परंतु असं होत नसतं. ते सरळ सरळ गणित त्या पद्धतीनं राजकारणातले डावपेच असतात. त्यांनी ते डावपेच खेळले तर भारतीय जनता पार्टी राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करेल, कारण राजकारण आम्ही करतोय. परंतु राजकारण करत असताना आम्ही समाजकारणाचं आणि विकासाचं भान विसरत नाही, ही आमची जमेची बाजू आहे. शहाजीभाऊ, तुम्ही डावपेच म्हटला आणि खरं तर आता आपण बघतोय की म्हणजे पंतप्रधानांची सभा, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या सभा, अगदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सुद्धा येत आहेत, दिग्गज असे नेतेगण सोलापुरात हजेरी लावत आहेत. हा सगळा टर्निंग पॉईंट आहे का? सोलापूर लोकसभा मतदारसंघातला हा सगळा टर्निंग पॉईंट आहे का आत्ताचं वातावरण? नाही, मोदी साहेबांची सभा, मी जिल्हाध्यक्ष होतो, प्रत्येक लोकसभेला मोदी साहेबांची सभा झालेलीच आहे, असं काही नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मोदी साहेब सोलापूरला आलेले आहेत. या ठिकाणी 30,000 घराचं उद्घाटन झालं असेल. त्याला करायला आडम मास्तरांनी त्याचं प्रयत्न केले, त्यांनी त्याचं खरंच एक काम केलं, बरोबर आहे. परंतु काम विरोधी पक्षाच्या माणसांनी सुद्धा प्रस्ताव आणल्यानंतर त्यालाही पैसे द्यायचे असतात, हे भारतीय जनता पार्टीनेच नक्की करून दाखवलं, हे म्हणावं लागेल. नाहीतर काँग्रेसमध्ये असं नसायचं. काँग्रेस सोडून दुसऱ्यांनी काही आणलं तर ते कदापि काँग्रेसला सहन व्हायचं नाही, म्हणून अडवण्याचं राजकारण काँग्रेस करायचं. पक्षीय राजकारण नाही, पक्षीय राजकारण नाही आहे, म्हणून तर या ठिकाणी 30,000 घरं आज आडम मास्तरा साहेबांच्या प्रयत्नाला यश म्हणतो आपण. परंतु खऱ्या अर्थाने केंद्र सरकार जर त्यांच्या पाठीमागं निधी घेऊन उभारलं नसतं तर ती गोरगरिबांना घरं मिळाली नसती. आणि माननीय मोदी साहेबांनी त्या दिवशी भाषण करताना सांगितलं की मी ज्यावेळेस लहान असेल त्यावेळेस मलाही असं घर असतं, तर ते भावनिक झाले होते. म्हणजे एवढ्या ग्राउंड रियालिटीवरला पंतप्रधान आपल्याला लाभला, हे आपल्या देशाचं भाग्य आहे आणि मला तरी असं वाटतं. पण एकंदरीत दिग्गज नेत्यांच्या सभा, दिग्गज नेत्यांची उपस्थिती, त्यांनी इथं तळ ठोकणं, सारी सूत्र हातात घेण्यासारखा हा प्रकार म्हणायचा का आता? नाही, आता दोन्ही सोलापूर आहे, माढा, दोन्ही मतदारसंघाबद्दल बोलू. नाही, बरोबर. काय दोन्ही मतदारसंघ, गेल्या वेळेस माढा आमच्याकडे नव्हतं, मी जिल्हाध्यक्ष होतो, आम्ही सांगितलं होतं की दुसऱ्या वेळेस 1 वर 1 फ्री देऊ आम्ही. त्या ठिकाणी पवारसाहेब होते. पवारसाहेबांनी सांगितलं होतं की माढ्यामध्ये उभारताना की मी माढ्याचं बारामती करेन, परंतु नंतर ते तिकडे फिरकले नाही आणि काय झालं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी एवढ्या मोठ्या नेत्यांवर बोलण्या इतपत मी मोठा माणूस नाही आहे, परंतु सोलापूर लोकसभेमध्ये विचार केला तर राहुल गांधींची सभा झाली, सोनिया गांधी येत आहेत असं समजतं आहे. आज कर्नाटकातले मंत्री त्यांच्याकडे येत आहेत, केंद्रातले अनेक नेते येत आहेत. आपल्या पक्षाचा प्रचार करायला आपली माणसं नक्की येत असतात आणि आपला माणूस आल्यानंतर जो उमेदवार असतो त्याला आणखीन, किंवा कार्यकर्ता असतो माझ्यासारखा, त्याला आणखीन 10 पावलं पळायला एक प्रेरणा येते आणि त्यासाठी नेत्यांनी जरूर आलं पाहिजे आणि ती प्रेरणा दिली पाहिजे. नाही, यातून काही सातपुतेंचा आणि निंबाळकरांचा विजय पक्का करून हे ते नेते मंडळी परतणार आहेत का? ते सातपुतेंचा निंबाळकरांचा विजय हा पक्काच आहे, त्याबद्दल काही शंका नाही आहे. कोणी कितीही अटकले केली तर लोक मोदी साहेबांच्या विकासावर विश्वास ठेवून मतदान करणार आहेत, हे येणाऱ्या 7 तारखेला नक्की समजेल. परंतु राजकारणात एवढंही ओव्हर कॉन्फिडन्स राहून चालत नाही आणि त्यामुळं आमचे नेते जरी माहीत असलं तरी जमिनीवर राहणारा भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळं तर दोन खासदाराचे एवढे खासदार झाले आणि आमच्याकडे घरचं खाऊन पार्टीचं काम करणारा एक वर्ग आहे, जो समाजामध्ये कुणाकुणाच्या घरी जातो कसा प्रचार करतो हे कोणत्याच पक्षाला अजून कळत नाही, ते फक्त भारतीय जनता पार्टीला माहिती आहे. आणि अशी लोक डिव्हर्शन करतात आणि त्यांचं काम भारतीय जनता पार्टीला जिंकणं नाही, भारतीय जनता पार्टीला जिंकल्यानंतर या देशाचं नाव जगामध्ये होणार आहे हे त्यांना विश्वास असल्यामुळे ही सगळी मंडळी काम करतात आणि त्याचा मला अभिमान आहे.
शाहजी, मग आपण ते गणित मांडलेलं होतं की खरं तर म्हणजे सगळीकडेच 5 अगदी विरोधी पक्षाचे आमदार आहेत आणि असं असताना म्हणजे त्यांचं एक गणित शहराच्या बाबतीत आपण म्हणू की आडम आमच्याकडे आले, मध्यचं गणित असं आहे. दक्षिणमध्ये दिलीप माने परत स्वगृही परतले, त्याचा मोठा फायदा होणार आहे, त्यामुळं फरक पडेल. उत्तरमध्ये शहर उत्तरमध्ये आता महेश कोठे त्यांच्याबरोबरती आहेत. तर हे जे सगळं आहे असे दाखले दिले जातात. अशा दाखल्यांनी तुम्ही जे म्हणताय ती वस्तुस्थिती बदलेल का? हे बघा, नाही, वस्तुस्थिती असं गणित जे घातलं जातं त्याबद्दल काय वाटतं? हा, त्याबद्दलच माझं मत सांगतो. जी लोक आज त्यांच्याकडे गेलेत त्या प्रत्येक माणसाला असं वाटतंय की ही लोकसभा संपल्यानंतर शिंदेसाहेब मलाच मदत करतील. मग आडम साहेबांना वाटतं की प्रणिती जर निवडून आली तर मध्यला मीच आमदार होणार. कोठेंनाही असंच वाटतं की मीच आमदार होणार. आज दिलीपराव आमच्याकडे आले, ते आता दक्षिणमध्ये गेलेत, ते आणखी काँग्रेसमध्ये गेलेत असं समजतं. आज त्यांनाही वाटतं की इकडे जागा नाही आहे तर आता कुठं जायचं. मग आता कुणाला तरी हाताशी धरलं पाहिजे ना. मग आता धरावे तर इथे 2च पक्ष आहेत, एक भारतीय जनता पार्टी आणि एक काँग्रेस. मग भारतीय जनता पार्टी जर आपलं बूट टेकत नसेल तर या लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी तिथे जाऊन यांची बुडं टेकलेली आहेत. ते किती काम करतील मला माहीत नाही. 2 महिन्यापूर्वी आडम मास्तरांनी ज्या मोदीजींचं तोंड भरून कौतुक केलं तेच आज म्हणतायत की मोदीजी बरोबर नाहीत. मग जनतेने नेमका आडम मास्तरांच्या कुठल्या शब्दावर विश्वास ठेवावा हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे. पण इथलं बोलणं मला वाटतं की त्यांचं थोडंसं चुकीचं बोलणं आहे. आणि मोदींचं कौतुक केलेलं बोलणं हे खरं आहे, कारण त्याचं का तर ते काम दिसतं, ते काम बोलतं. आज 30,000 घरं या ठिकाणी जे झालेले तर आणखीनही घरं द्यायचे आहेत, ते बोलणं ते त्यांचं खरं होतं. परंतु हे बोलणं मला राजकारणातलं स्वार्थाचं बोलणं वाटतं आणि म्हणून तो स्वार्थ त्यांना लकला. परंतु आता समाज कोणत्याच नेत्याबरोबर म्हणण्यापेक्षा आज लोक स्वतःला ओळखून मतदान करणार आहेत एवढं या लोकसभेमध्ये नक्की आहे. एक 10 वर्षाचा हिशोब मागितला जातो. 5 वर्ष शरद बनसोडे होते, त्याच्यानंतर महास्वामी होते. काय झालं? असा एक जो हिशोब मागितला जातो, चांगली गोष्ट आहे. 10 वर्षात काय झालं? 10 वर्षात ही लोक किमान भारतीय जनता पार्टीला हिशोब तरी मागू शकतात, कारण भारतीय जनता पार्टी चांगला हिशोब ठेवू शकते हे त्यांना माहिती आहे. म्हणून ते आम्हाला तो हिशोब मागतात. परंतु खऱ्या अर्थाने काँग्रेसनी त्यांचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण यांना 10 वर्षाचा हिशोब मागत असताना बाकीची सगळी सत्ता, एक अटलजींचा 4.5-5 वर्षाचा कार्यकाल सोडला तर स्वातंत्र्याला 70-75 वर्षानंतर 12-15 वर्ष जर भारतीय जनता पार्टीचा एवढा इतिहास असेल तर राहिलेला हिशोब त्यांनी अगोदर दिला पाहिजे. आज या ठिकाणच्या मिल का बंद पडल्या याचं काही कारण आमच्यावर नाही आहे. त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं. या ठिकाणचं विमानतळाचा विकासाचं बोललं जातं, चिमणी पाडल्याचे आरोप आमच्यावर केले जातात. अरे पण आता 1-2 महिन्यामध्ये या विधानसभेच्या अगोदरून त्या ठिकाणून नक्की विमान उतरेल आणि विमान उडेल. विकास आहे हा की असा नाही आहे की आज बोललो आणि उद्या जन्माला आला आणि हे म्हणजे जन्माला की 21 वर्षाचा पोरगा जन्म, असं नाही आहे. यांना जर एवढी वर्षे लागली असतील तर, परंतु मी नक्की दाव्यानं सांगेन की 10 वर्षाचं पारडं आणि यांच्या राहिलेल्या वर्षाचं जर कार्यकाल बघितला तर नक्की 10 वर्षामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून केलेलं काम हे जास्त प्रमाणात आहे. त्याच्या अनेक वेळा अनेक उदाहरणं दिलेली आहेत. पेपरच्या माध्यमातून आले आहेत, मीडियाच्या माध्यमातून आहेत, आजही जाहिराती चालू आहेत. खूप काही याच्यावर बोलल्यासारखं आहे. परंतु हिशोब कोणी कुणाला मागावा? आम्ही असं म्हणायचं का की प्रणितीताई 15 वर्ष आमदार आहेत मध्ये, त्याच्यामध्ये 8-9 वर्ष त्यांचं सरकार होतं राज्यामध्ये. त्यांनी काय केलं? जे आडम मास्तरांनी सरकारमध्ये नसताना भारतीय जनता पार्टीचा आधार घेऊन घरं केली, प्रणितीताईंनी काय केलं? आज उमेदवारात त्यांनी खऱ्या अर्थाने लोकांना मी 15 वर्षात माझ्या मतदारसंघात असं केलं असं सांगण्यासारखं एखादं तरी काम आहे का? हा पण खऱ्या अर्थाने सवाल आहे. जर आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून तर जनता हुशार आहे, असं काही होणार नाही. अगदी आपण सुरुवातीला म्हणजे निवडणुकीचं वातावरण तापत गेलं. सुरुवातीलाच आपण शहाजीभाऊ पाहिलं की अगदी उमेदवार उभा इथपासून ह्या सगळ्या प्रचाराला सुरुवात झाली.
लोकसभा निवडणुकीसाठी असा प्रचार होऊ शकतो का की उमेदवार उपरा आहे? नाही म्हणजे अशा पद्धतीनेच सुरुवात होणं. नाही याला लोकसभेसाठी उमेदवार उपरा म्हणणं हे खऱ्या अर्थानं त्यांचं ते वैफल्य आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं काही बोलायला जागा नाही. भारतीय जनता पार्टीवर गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने जे काम केलं, एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा दाग नाही आहे. मग आता नावं तर ठेवायची आहेत, कसं ठेवायचं? मग हा उपरा आहे. मला खऱ्या अर्थाने एक प्रश्न पडला आहे की खऱ्या अर्थाने मान्य करावं यांनी. प्रणितीताई बोलतात किंवा अन्य कोण बोलतं, शिंदे साहेबाची सुरुवात कुठून झाली हे प्रणितीताईंनी एकदा समाजापुढं मांडावं आणि मग त्याला म्हणावं की उपरा आहे का नाही उपरा आहे. शिंदे साहेबाच्या कार्यकालाची सुरुवात कुठून झाली प्रणितीताईंना माझा सवाल आहे. आणि उपरा ठुपरा म्हणण्यापेक्षा आज त्यांचे नेते कुठं उभारलेत, किती जागा बदलल्या त्यांनी. आज आमचे मोदी साहेबसुद्धा त्यांचा मूळचा गुजरात, परंतु उभारले वाराणसीला. त्याला उपरा म्हणता येत नाही. लोकशाहीतला इथला माणूस भारत देशातल्या कुठल्याही राहुल गांधी वायनाडला गेले ना त्यांचा अमेठी परंपरेचा मतदारसंघ सोडून अमेठी. ते तिकडे का गेले याच्यावर बोलत नाहीत. अरे राम सातपुते तर या जिल्ह्यातले आमदार आहेत, त्याला उपरा. या 11 लोकसभेतले त्यांचे सहकारी आहेत ते विधानसभेतले, त्यांना उपरा कसा म्हणू शकतो आपण? इथल्या मतदार यादीमध्ये त्यांचं नाव आहे, त्याच्यावरनं इथे फॉर्म भरला आणि सोलापूरचा माणूस आहे, त्याला उपरा म्हणून सांगायला जागा नसेल ना तर म्हणजे नाचताही ना अंगण वाकडं अशा प्रकारे नावं ठेवण्याला काही अर्थ नाही. परंतु जे रामभाऊनी काम केलं 5 वर्षामध्ये तेवढं काम तरी प्रणितीसाईंनी त्यांच्या मध्येमध्ये केलं का हे आत्मपरीक्षण त्यांना करा म्हणावं, म्हणजे रामभाऊ कळेल. आणि जर काँग्रेसला राम कळला असता तर आज काँग्रेसची सुद्धा ही वाताहत झाली नसती. आता तो कोणता राम आहे ते त्यांनी समजून घ्यावं. आता ह्या रामाच्या दृश्यावरनं की राम मंदिराचा मुद्दा तितका प्रभावी ठरणार नाही असं जे एक म्हणलं जातं की हा निवडणुकीचा मुद्दा नाही आणि हा तितका प्रभाव टाकणार नाही. लोकांचे रोजचे प्रश्न महत्वाचे आहेत, लोक विकास मागतायत. राम मंदिराचा मुद्दा या निवडणुकीत प्रभावी ठरेल का? नाही, भारतीय जनता पार्टीचं असं मत कुठेही व्यक्त केलेलं नाही की राम मंदिर आम्ही केलं म्हणून आम्ही मतं मागतोय. राम हा आस्थेचा प्रश्न आहे. प्रभू श्री रामचंद्र हे आपल्या मनामध्ये आपल्या हृदयात आहेत. ज्यावेळेस माणूस अडचणीत पडतो त्यावेळेस डोळे झाकल्यानंतर रामाचीच आठवण काढतो. आपण हिंदुत्ववादी माणसं आहोत. हिंदुत्ववादी माणसाचं राम हे अंतकरणातलं दैवत आहे. त्यामुळं रामाचं राजकारण होऊ नये या मताचे आम्ही सगळे आहोत. परंतु रामाचं राजकारण केलं कुणी खऱ्या अर्थानं? राम लल्लाला एवढ्या वर्षे एवढं अस्थीमध्ये का ठेवलं होतं हे खऱ्या अर्थाने त्यांचं काम आहे ते. म्हणून मी मगाशी म्हटलं जर काँग्रेसला राम कळला असता तर काँग्रेसची वाताहत झालीच नसती. आणि म्हणून त्याचा आशीर्वाद मिळाल्यानंतर काय होऊ शकतं ते नरेंद्र मोदीच्या माध्यमातून होत आहे. समांतर जलवाहिनी असाच एक मुद्दा आहे की समांतर जलवाहिनीचं काम मार्गी लागलं पाहिजे आणि सोलापूर शहराचा पाणी प्रश्न. खरं तर आपण शहाजीभाऊ निवडणुका कुठल्याही जरी आज लोकसभा जरी असली तरी आपल्या इथल्या निवडणूक पाणी प्रश्नाशिवाय होत नाही. बरोबर. आणि नेमका आता हे सत्ताधारी म्हणून तुमच्यावर जो आरोप होतो. हो नाही बघा, समांतर जलवाहिनीचा विषय एक तर मूळ विषय असा आहे की आपल्या सोलापूर जिल्ह्याला एकेकाळी एक मुख्यमंत्री, एक उपमुख्यमंत्री आणि 7-7 लाल दिव्याच्या गाड्या होत्या. या सोलापूरनं हे वैभव पाहिलेलं आहे. महाराष्ट्रात असा इतिहासात कधीच घडलेलं नाही की एकाच जिल्ह्यातला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि 7 लाल दिव्याच्या गाड्या. मग त्यावेळेस काय या लोकांनी केलं? एक साधा 4 लेन रस्ता केला का? मग आपण किती वेळा आम्ही आंदोलनं केलेत की धरण उशाला कोरड घशाला, हे आम्ही बोललेलो अनेक वेळा. त्यातनं एक तुमच्या हातात सगळीच सत्ता होती, त्यात एक जलवाहिनी आणली. एक 2-5 कामं त्यांना मोठी या 45 वर्षामध्ये सांगता येत नसतील तर या लोकांनी कुणाला 10 वर्षाचा हिशोब विचारावा? 30 कामं सांगितली जातात, तेच भाषणं आहेत, तुम्ही रेकॉर्ड काढून बघा. परंतु आत्ताच पाणी देणं सत्तेमध्ये आमचं काम आहे, आमच्या सरकारचं काम आहे, आम्ही ते नक्की देऊ.
आत्ता दुसऱ्या जलवाहिनीचं कामसुद्धा जोरात चालू आहे. काही अडचणी त्या ठिकाणी जमिनीच्या माध्यमातून कोणी लोक अडवतात, कोर्टात जातात, त्यामुळं काही प्रश्न पडलेले असतील, परंतु ते सुद्धा लवकर सोडून सोलापूरला पाणी द्यायची जबाबदारी सरकार म्हणून, भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार म्हणून त्यांची आहे आणि ती जबाबदारी आम्ही नक्की स्वीकारणार. भविष्य काळामध्ये आता पाऊस हा नाही, कमी अधिक आल्यानंतर तेवढं तर सगळ्याला सहन करावं लागतं, परंतु ज्या गोष्टी समाज उपयोगी आहेत, समाजाच्या गरजेच्या आहेत, ते भारतीय जनता पार्टी नक्की त्याच्यासाठी काम करेल. हा दावा, हा विश्वास आम्ही नक्की आपल्या माध्यमातून समाजाला देऊ इच्छितो. शहाजीभाऊ, चिमणीच्या बाबतीत भाजपला का दोषी धरलं जातं? आणि त्यात आता एक पुढचा प्रश्न असा की अगदी धर्मराज काडादी सारख्या व्यक्तींनी म्हणजे अगदी उघडपणे असं म्हणावं की आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देतो, इथपर्यंत हे प्रकरण जावं, हे खऱ्या अर्थानं दुर्दैवी बाब आहे. म्हणजे याच्या पाठीमागे हे नाही, काय नाही. चाललेलं असं वाटतं? त्यांनी असं म्हणावं, हे दुर्दैवी बाब आहे. चिमणी हा शेतकऱ्यांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. कारखाना हा शेतकऱ्यांसाठीच असतो. आम्हीही त्याचे सभासद आहोत सिद्धेश्वर कारखान्याचे. पण ज्या पद्धतीनं काडादींचं मत असं बनावं, हा तेच सांगतो, ज्या पद्धतीने काडादी मालकांचा जो एक रिस्पेक्ट होता सगळ्याच पक्षामध्ये, काडादी मालकांना आजही आम्ही तेवढंच मानतो. त्यांचा विश्वास, त्यांनी जे सांगितलेलं कधी आम्हाला काही, तर आम्ही ते पाळलेलं आहे. कारण समाजहिताचे काम करणाऱ्या माणसाचं काम आपण केलं पाहिजे. त्यांचा समज गैरसमज कशामुळं असा झाला माहीत नाही, परंतु हे खऱ्या अर्थानं प्रकरणच मूळ हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळातनं नाही आहे. हे कोणी समजून घेत नाही आहे. आणि ज्यावेळेस हे प्रकरण कोर्टाच्या माध्यमात गेलं, कोर्टाच्या ऑर्डर आल्या, त्यावेळेस सुदैवानं आमचं सरकार होतं म्हणून आणि सरकार कोर्टाचे आदेश शेवटी पायमल्ली. बघा, घटनाच्या हिशोबाने सरकारपेक्षा आणि कायद्यापेक्षा मोठा कोणीच नाही आहे. हे जोपर्यंत तुम्ही मान्य करत नाही तोपर्यंत लोकशाही कशी आहे म्हणाल. मग जर त्या काळामध्ये तुम्हाला तर येऊन कोणतरी नेते भेटले, आम्ही करू, सरकारच्या विरोधातले नेते जे आहेत ते त्यांना जाऊन भेटले असतील आणि मग सांत्वनाला गेलेला माणूस माझ्यासाठी आला म्हणून काडादी मालकांना जर तसं वाटत असेल तर खऱ्या अर्थाने तसं नाही आहे. भारतीय जनता पार्टीने चिमणी पाडण्यासाठी प्रयत्न केले नाही, उलट चिमणी थांबवण्यासाठी बऱ्याच वेळा थांबवली गेली, जेवढं शक्य आहे तेवढं, परंतु कोर्टाच्या रेट्यापुढं कोणत्याही पक्षाचं चालत नाही आणि ते कोर्टाच्या माध्यमातून ते झालेलं आहे. म्हणून एवढा मोठा परिणाम कारखाना बंद पडला असं झालेला नाही. कारखाना सुस्थितीत झाला, सभासदाचं गाळप झालं, ऊस कुठेही आज आपले मर्यादेपेक्षा कमी कारखाने चालले, ऊस कुठेही शिल्लक राहिला नाही. त्यामुळे त्याचं राजकारण करण्यापेक्षा त्यांचं ते वैयक्तिक काडादी मालकाचं मत असू शकतं, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे की त्यांनी कोणाला पाठिंबा द्यावा, परंतु सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडली म्हणून ते जर म्हणत असतील तर ते मत मला काही मान्य होणार नाही आणि ते शेतकऱ्यांनाही मान्य होणार नाही. शहाजीभाऊ, खरं तर आज तुम्ही आज म्हटल्यानंतर मराठा आरक्षणाचा विषय निघणं महत्त्वाचं आहे. कशा प्रकारची भावना मराठा समाजाची दिसून येते? सरकारने खरं तर एक आरक्षण देण्याची भूमिका स्वीकारली, ते आरक्षण दिलं, त्याच्यानंतरही मागणी आहे. एकंदरीत मराठा समाजाची भावना तुम्हाला कशा पद्धती दिसते? नाही, काय मराठा समाजामध्ये म्हणजे सरकारने त्यांच्यासाठी, मी स्वतः मराठा आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात आहे आणि गावागावामध्ये राजकारण करत असताना दोन्ही मराठा समाजाचेच नेते राजकारणात आहेत. किंबहुना मराठा समाज हा दोन्ही क्षेत्रात आहे. एक सदन मराठा समाज पण गावामध्ये आहे आणि एक दुर्लक्षित किंवा अति गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असा पण एक मराठा समाज आहे. परंतु आजपर्यंत नावं मराठा समाजामध्ये आरक्षणाचा मुद्दा खऱ्या अर्थाने अण्णासाहेब पाटलांनी पूर्वीचा आणला होता. त्यावेळेस आम्ही एकदम तरुण होतो, त्या मेळाव्याला सुद्धा आम्ही गेलो होतो. आमच्या पदरच्या पैशांनी आम्ही गाडी करून आम्ही ते गेलो आणि कुणालाही वाटतं की बाबा जे दुर्लक्षित आहेत त्या माणसांना समाजाच्या प्रवाहात आलं पाहिजे. जे भारतीय जनता पार्टीचं आज स्वप्न आहे की अंत्योदय शेवटच्या माणसापर्यंत, मग तो कुठल्याही घटकाचा असो, त्याच्या घरामध्ये दिवा लागला पाहिजे, समाधानाचे 2 घास त्याला अन्न पाणी निवारा मिळाला पाहिजे, ही सरकारची जबाबदारी म्हणून काम करत असताना मराठा समाजामध्ये सुद्धा गृहीत धरलेले मराठे वेगळे आणि काही मराठा समाज वेगळा. परंतु
11 माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री मराठा समाजाच्या आतपर्यंत झाले. ते आंदोलन त्याही वेळेस होतं. आज फक्त भारतीय जनता पार्टीला का जिम्मेदार धरलं जातं खऱ्या अर्थाने मला न समजलेलं कोड आहे. परंतु याच भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मराठा नसतानासुद्धा त्यांनी जे आरक्षण दिलं होतं ते सगळ्यात चांगलं होतं. सरकार गेलं, आरक्षण यांना टिकवता आलं नाही, तरीसुद्धा भूमिका त्यांच्या विरोधात का येते किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात का बोलतात मला पडलेलं हे सगळ्यात मोठं कोड आहे. मी आज त्याच्या विषयाने माझ्याकडे कागदसुद्धा आहे की मराठा समाजामध्ये हा 4 पानाचा कागद आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये काय झालं आणि त्याच्या अगोदरच्या सरकारमध्ये आणि नंतरसुद्धा काही सरकार आली त्यांनी मराठा समाजाचं काय केलं हा लेखाजोखा आहे. हे सांगायचं म्हटलं तर मला 1 तास लागेल. परंतु याच्यात बरेचसे मुद्दे आहेत की सगळे मुद्दे आहेत. या ठिकाणी हायकोर्टात कसं तरलं आणि कोपर्डी घटनेनंतर उठलेली आरक्षणाची नांदी काय, सुप्रीम कोर्टात काय घडलं, पुराव्याचा खेळ खंडोबा कसा झाला, आरक्षण गेल्यानंतर काय झालं, आंतरवली सराटीमध्ये काय झालं, युती सरकारने मराठा समाजाला काय दिले, युती सरकार कार्यकाल 7.5 वर्षाचा याच्यामध्ये काय दिलं, हे सगळं इथं आहे. तरीसुद्धा एक विषारी प्रचार केला जातो का तर ती व्यक्ती मराठा समाज नाही म्हणून. पण खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीमध्ये आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी विशेष करून जे मराठ्यांना टिकणारं आरक्षण दिलं होतं किंवा त्यांच्या काळामध्ये जे मिळालं ते नंतरही झालं नाही आणि मागेही होणार नाही. आम्हाला ठाम विश्वास आहे की हे आरक्षण आज एकनाथ शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, फडणवीस साहेब असतील, हेच सरकार आरक्षण देईल पण आणि टिकवेल पण, हा विश्वास मला आहे. मराठा समाजांना मी विनंती करेन, हात जोडून कळकळीची विनंती करेन की हे देशाचं इलेक्शन आहे, हे एका राज्याचं इलेक्शन नाही आहे. परंतु ज्या पद्धतीनं प्रचार केला जातो त्याची वस्तुस्थिती समजून घेऊन मतदान करा. मलासुद्धा माझ्या समाजाचा अभिमान आहे आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या समाजामध्ये प्रत्येकाचा अभिमान असतो. जन्माला येताना माणूस समाज कोणता आहे म्हणून जन्माला येत नाही, परंतु आल्यानंतर त्याला कुणाच्या पोटी जे जन्माला आलो याच्यानंतर त्याला ते समाजाची झालर लागते. परंतु समाजाच्या झालरपेक्षा विकासाची झालर महत्त्वाची आहे. जो दुर्लक्षित मराठा आहे तो प्रवाहात आला पाहिजे, हे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी महायुतीचं स्वप्न आहे आणि त्याला ते स्वप्न आमचं पूर्ण होत नाही तोपर्यंत मराठा समाजासाठी आम्हीसुद्धा काम करू. अनेक मोर्चे, आंदोलनं, मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष असताना मी सगळ्यात पुढं होतो. सरकार आमचं असतानासुद्धा मोर्चामध्ये मी पुढं राहिलेला माणूस आहे. परंतु ज्यावेळेस देवेंद्रजीनं याच्यावर मार्ग काढला आणि त्यानंतर समाजामध्ये एक सुखाचं वातावरण काही प्रमाणात झालं, मी 100% नाही म्हणणार, परंतु ते झाल्यानंतर तेवढंही कुणी केलं नव्हतं, ही समाजाची भावना होती. परंतु आज त्याला एक वेगळं वळण देऊन राजकीय पक्षाचे म्हणजे चेहरा मराठाचा आणि मुखोटा मराठ्याचा आणि आतमध्ये डगला राजकारणाचा हा काही व्यवसाय करणारी माणसं आज समाजामध्ये आहेत. खऱ्या अर्थाने त्याच्यामुळं हे सगळं घोडं पेंड खातं आहे. परंतु जे पुढं नेते म्हणून येतात त्यांनी प्रामाणिकपणे जर काम केलं, त्यांनी कुठल्याही पॉलिटिक्सला न जवळ जाता काम केलं तर मराठा समाज नक्की त्याच्या पाठीमागं उभा राहतो. आज कोणत्याही नेत्यावर मराठा समाजाचा विश्वास राहिलेला नाही. त्याचं कारणच हे आहे की ज्याला पुढं केलं तर तो आपलं बघतो, परंतु आम्ही ना पुढं झालो ना मागं सरकलो. या समाजाच्या हितासाठी न्यायाची भूमिका पक्की राहील. प्रसंगी आपलं सरकार असताना सुद्धा चुकलं तर आम्ही ठणकावून त्या ठिकाणी समाजाच्या बरोबर राहू. हा सुद्धा आज या निमित्ताने मी आपल्या माध्यमातून सर्व मराठा समाजातल्या जनतेला आणि सगळ्याला सांगू इच्छितो की जिथं सरकारचं चुकेल ते सरकार कोणाचंही बघणार नाही, परंतु लोकहिताचं काम करायला जर सरकार कुचारायत असेल ते भारतीय जनता पार्टीचं जरी असेल तरी आम्ही भारतीय जनता पार्टीला सुद्धा नक्की सांगायला विसरणार नाही की आता आपल्याला आपले पाय जमिनीवर आले पाहिजे. हे नक्की आम्ही सांगू, या माध्यमातून मी सांगू इच्छितो. अशाजी असाच एक प्रकार दिसतो म्हणजे जो काही प्रचाराचा भाग आहे त्यामध्ये भाजप सत्तेत आलं पुन्हा तर संविधान बदलेल, घटना बदलेल. त्याच्याबरोबर आपण इथं राहुल गांधी जेव्हा भाषणाला आले तेव्हा त्यांनी अक्षरशः म्हणजे घोषणांचा पाऊसच पाडलेला होता आणि तिथंही त्यांनी घटनेच्या संदर्भातच संविधान वाचवण्यासाठीच सत्ता आम्हाला द्या असं म्हणलं गेलं.
हे बरोबर आहे की त्यांचा प्रचारच असा आहे की भारतीय जनता पार्टीला आता कुठलंही नावं ठेवायला जागाच नाही आहे. विकास केला नाही म्हणावं तर विकासाचं मॉडेल भारतीय जनता पार्टी त्यांच्यासमोर ठेवते. भ्रष्टाचार केला म्हणावं तर एकही भ्रष्टाचाराचा आरोप भारतीय जनता पार्टीवर नाही आहे. मग आता म्हणायचं तर जातीपातीचं राजकारण भाजप करतं एवढं पहिल्यापासून म्हणायचं, आणि दुसरं म्हणायचं की संविधानाला धोका आहे. आता अनेक क्लिप फिरत आहेत की राजीव गांधींचं स्वतःचं भाषण आहे की एक वेळ संविधान बदलण्याची वेळ आली तरी चालेल, आम्ही ते बदलू. हे कोण बोललं? खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी ही लोकशाही दिली समाजाच्या पुढे, त्यांना हरवण्याचं काम खऱ्या अर्थाने कोणी केलं? याच काँग्रेसवाल्यांनी केलं. परंतु मला देशावर बोलण्यापेक्षा मी या ठिकाणी आज सगळ्या समाजाला, सोलापुरातल्या जनतेला सांगू इच्छितो की लोकशाहीचं राजकारण हे भारतीय जनता पार्टी लढते आत्ता. नाही तर प्रणितीताईच्या विरोधात टोकाची भूमिका घेतलेली MIM ही कुठली जादूची कांडी फिरवली शिंदे साहेबांनी, आणि त्यांनी पाठिंबा दिला. कुठल्या निकषावर पाठिंबा दिला हे त्यांनी सांगितले नाही. संविधान खतरे में. दुसरं, वंचिताच्या उमेदवारांनी पाठिंबा दिला. कुठल्या आधारे दिला? संविधान, भारतीय जनता पार्टी निवडून आली नाही पाहिजे म्हणून संविधानासाठी आम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देतो, आणि तो उमेदवार राहुल गांधीच्या सभेत व्यासपीठावर दिसतो. अरे खऱ्या अर्थाने यांना कोणी चॉकलेट दिले की ते तिकडे गेले आणि खऱ्या अर्थानं संविधान भाजप वाचवतंय आणि लोकशाहीची पायमल्ली करण्याचं काम हे काँग्रेस करतंय. आत्ताच्या ह्या लोकसभेमध्ये दिसतंय उघड डोळ्यांनी. या लोकांना कुणी कसं फोडलं, काय केलं, आणि काय असा चमत्कार घडला की 10 वर्षात भारतीय जनता पार्टीनी कधीही संविधानाला हात लावलेला नाही आहे. माननीय पंतप्रधानांनी असेल, आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी असेल, वारंवार सांगितलं की आम्ही संविधानामध्ये कुठलाही बदल करणार नाही. परंतु ह्याच काँग्रेसनी 7-8 वेळा संविधानामध्ये बदल केला. मग ते त्यांना चालतं. म्हणजे त्यांनी केलं की काही बरोबर आणि दुसऱ्यांनी केलं की चूक. म्हणजे आपला तो बाळा, लोकांचं ते कार्टं, हे काँग्रेसनी म्हणणं आता बंद केलं पाहिजे. समाज त्यांना चांगलं ओळखून आहे. शेवटचा प्रश्न म्हणजे आज भाजपा कोणती भूमिका घेऊन एक मतदारांसमोर महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, हो, तर ते एक कोणते, आणि 7 मेचा एक आत्मविश्वास आणि 4 जूनची स्थिती कशी राहील? भारतीय जनता पार्टी ही आज, मी मागेही बोललो की समाजापुढे जात असताना, जनतेपुढे जात असताना आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन जातो. विकासाचे मॉडेल आम्ही 10 वर्षामध्ये काय केलं आहे. सोलापूर जिल्ह्याचा जर विचार करायचा झालाच तर असा एकही दुसऱ्या जिल्ह्याला रस्ता नाही आहे जोडणारा की जो 4 लेन झालेला नाही आहे. तुम्ही आज सहज लोक सांगतात अक्कलकोट 20 मिनिटात येतं, इथून विजापूर 50 मिनिटात येतं. म्हणजे आज लोक तासावर बोलायचे ते आता मिनिटावर बोलायला लागले. मग इकडे छत्रपती संभाजीनगरला जाणारा असो, इकडे कोल्हापूरला जाणारा रस्ता असो, इकडे नागपूरपर्यंत जाणारा रस्ता असो, इकडे हैदराबादला जाणारा रस्ता असो, रस्त्याचं जाळं केलं. त्यामुळं ग्रामीण भागातल्या लोकांचा शहराशी टच वाढला. आज माझा शेतकऱ्याचा माल या ठिकाणून हैदराबादला न्यायचा असेल तर आज 3 घंट्यामध्ये तिकडे चालला. कोल्हापूरला जायचं असेल तर 3 घंट्यामध्ये चालला. छत्रपती संभाजीनगरला न्यायचं असेल तर 3-3.5 घंट्यामध्ये तिथे मार्केटला चालला. अशा अनेक गोष्टी आहेत की त्या केल्यामुळं हे डेव्हलपमेंट आली. आज वंदे भारतसारखी गाडी आहे. आज आम्ही सारखं मुंबईला जायचो, सिद्धेश्वरशिवाय पर्याय नाही, आणि रात्री उतरल्यानंतर सकाळी गोरगरिबाला आवरायला कुठं आवरायचं त्या माणसाने. माझ्यासारख्याला प्रश्न पडायचा की बाबा 10,000 रुपये त्याला हॉटेलला कुठं भरायचे. मग आमदार निवासला जायला खूप गर्दी, पण वंदे भारत झाली आणि सकाळी 6ला बसलं तर 12:30ला तिथे त्या ठिकाणी उतरलं जातं. म्हणजे विकासाचं काम, राहण्याचा प्रश्न आला नाही. आणि एक दिवसात काम करून आपल्या सोलापूरमध्ये परत संध्याकाळी रात्री 11 रात्रीचं जेवण करायला माणूस सोलापूरला आपल्या राजधानीतून येऊ शकतो. हे काम नाही का विकासाचं? आज शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठलाही प्रश्न आंदोलन न करता पैसे वेळोवेळी न चुकता खात्यावर पैसे येतात. हे विकासाचं काम नाही आहे का? आज या ठिकाणी 5 लाख रुपयेचा दवाखान्याचा खर्च, अनेक लोकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा खर्च. आज शिंदेसाहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांना काय हे सुचलं नसेल, परंतु देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबाच्या काळामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून
करोडो रुपयाची बिलं आज या ठिकाणच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या आजारी पेशंटसाठी मिळाले, त्यांचे प्राण वाचले. हे अतिसंवेदनशील सरकार आहे, जनतेसाठी काम करणारं सरकार आहे. त्यामुळं आज ना उद्या मला माहिती आहे की लोकांना हेच पटणार आहे, कारण आमचा विश्वास विकासावर आहे, आमचा विकास आमच्या कर्तृत्वावर आहे. आम्हाला माहिती आहे की आम्हाला काय घेऊन जायचं आहे. आमची दिशा लेचीपेची होणारी नाही आहे, कारण आम्ही समाजासाठी झटणारी लोक आहेत. आम्हाला कोणी निवडून दिलं, हरवलं तरी दुसऱ्या दिवशी आम्ही काम चालू ठेवतो. आणि आम्हाला माहिती आहे एक दिन हारलो तरी दुसऱ्या दिवशी आम्ही विकासाच्या माध्यमातूनच जिंकणार. म्हणून तर 200, 200, 302 झाले ना. म्हणून तर 400 पारचा नारा दिला आणि 400 पार होतील. पण बहुमतात आलं तरी पंतप्रधान मोदीजी होणार आहेत. पंतप्रधान मोदीजी होणार नाहीत असा एकही माणूस गल्लीतला सुद्धा म्हणत नाही, परंतु आज त्यांना वाटतं की हे सीट येणार नाही. अशा म्हणणारा एक वर्ग आहे. ही सूज आहे, ही तुम्हाला 7 तारखेपर्यंत कळून चुकेल की ही उतरलेली असेल. आणि हे उतरलेली सूज 4 जूनला हे रनिंगमध्ये पळालेली तुम्हाला दिसेल. रामभाऊ सातपुतेच्या माध्यमातून एक आपला 400मध्ये एक आपला हक्काचा खासदार त्या ठिकाणी असेल, हे मी तुम्हाला दाव्याने सांगतो. तो असणं का गरजेचं आहे, तर आपलं प्रतिनिधित्व करणारा जर आपला एखादा खासदार असेल तर अनेक योजना या ठिकाणी मिळत असतात. लोक म्हणतात की उमेदवार का बदलला, तुम्ही नाही विचारलं तर मी सांगतो ते का बदलले. आम्ही म्हणतो हे खऱ्या अर्थानं जिवंत लोकशाहीचं जिवंत लक्षण आहे. अहो, परंपरेने शिंदेसाहेब सोडून त्यांच्या घरात खासदारकी आमदारकी त्यांनाच का, असा एक पण काँग्रेसमध्ये माणूस नाही आहे का, दुसरा सर्वसामान्य कार्यकर्ता नाही आहे का की ज्याला काँग्रेस तिकीट देईल. हां, रामभाऊ एक साधारण कुटुंबातल्या ऊसतोड कामगाराचा पोरगा तुम्हाला एवढा तंग करू शकतो. अरे तुम्ही द्या ना एखाद्या गोरगरीब, या ठिकाणी अनेक दलित समाजाचे आहेत ना, ह्या कुटुंबातला एखादा दिला असता तर आम्ही सुद्धा शिंदेसाहेबाचं स्वागत केलं असतं. परंतु तसं नाही. या ठिकाणी पवार साहेबांना त्यांची मुलगी पाहिजे, मोहिते पाटलांना त्यांचा पुतण्या पाहिजे, आणि शिंदे साहेबांना ते नाही आहेत म्हणून पोरगी पाहिजे. अरे हे कुठलं राजकारण आहे, हे कसलं घराणेशाही आहे. ही लोकशाहीची गळचिपी आहे. नेहमी बदल असला पाहिजे आणि बदल झाल्याशिवाय समाज सुधरत नाही, आमचं मत आहे. बदलला काय म्हणण्यापेक्षा आम्ही काय केलं हे सांगतो. अरे तुम्ही बदलतच नाही, लोक तुम्हाला बदलायला लागले तरी तुम्ही बदले ना. आता तुम्हाला हरवलं तरी तुमच्याच घरात द्या ना एखाद्या सामान्य कुटुंबात जे साक्षर झालेली खूप मोठी हुशार मुलं आहेत, त्यांच्यातला एखादा जर काँग्रेसने उमेदवार दिला असता तर खऱ्या अर्थाने हे नावं ठेवलं असतं तर आम्ही मान्य केलं असतं. परंतु नाही, आम्हाला सोडायचं नाही. विकास आमच्या घरातच जन्मला पाहिजे ना, आमच्या घरातच नांदला पाहिजे. या घराण्याशाही मोडल्या जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत समाजाला खऱ्या अर्थानं विकास कळणार नाही. आणि हे काम भारतीय जनता पार्टी करतं, ह्याचंच मोठ्या प्रमाणात दुःख या लोकांना आहे. आणि म्हणून हे लोकांसाठी एकत्रित नाही आले, हे स्वतःचे कुटुंब आणि स्वतःच्या संस्था वाचवण्यासाठी एकत्रित आलेत. माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे सोलापुरातल्या जनतेला की तुम्ही विकास वळका. विकासाच्या माध्यमातून मोदीजींचं स्वप्न आज भारत देशाला जगामध्ये महासत्ता बनवणं आणि तिसरी इकॉनॉमी बनवण्यासाठी आपण येणाऱ्या 7 तारखेला सजगपणे मतदान करावं अशी कळकळीची विनंती करतो. खऱ्या अर्थानं आमचा विश्वास जो आहे तो विकासावरती आहे आणि केंद्रात देशामध्ये मोदी सरकारच पुन्हा येणार आहे. आपकी बार 400 पार हा जो नारा आहे तो प्रत्यक्षात उतरेल आणि त्यामध्ये सोलापूरकरांचं योगदान देखील असलं पाहिजे. आणि ज्या योजना आपल्याला विकासाच्या सोलापुरात आणायचे आहेत तर त्याकरता म्हणून भाजपाचा उमेदवार इथून विजयी होणं आवश्यक आहे आणि तो विजयी होणारच. 4 तारखेला गुलाल आमचाच असेल, गुलाल आम्हीच तो उधळू असा विश्वास शहाजीभाऊ पवार यांनी व्यक्त केला. आणि भाजप सरकारच सर्व समाज घटकांना न्याय देऊ शकतं आणि प्रत्यक्षामध्ये सामान्य नागरिकाचं विकासाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवू शकतं असा देखील विश्वास शहाजीभाऊ पवार यांनी व्यक्त केला. आता अर्थात यासाठी आपल्याला 7 मेची वाट बघावी लागेल आणि 4 जूनची देखील वाट बघावी लागेल. शहाजीभाऊ पवार खरं तर व्यस्त वेळापत्रक होतं त्यांचं, निवडणुकीची सारी जबाबदारी त्यांच्यावरती आहे आणि त्यातून देखील त्यांनी वेळ काढला आणि BR न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांनी सोलापूर शहर जिल्हावासियांशी आणि यूट्यूबच्या माध्यमातून जगभरात जे आपले दर्शक आहेत तर त्यांच्याशी संवाद साधला. याबद्दल त्याचे मनपूर्वक असे आभार. साहेब धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीराम.